हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी चालले होते बेळगावला। मी आणि ओवी चालली होती, गोल्डी आमच्यासोबत नव्हता। बेळगाव म्हणजे माझं माहेर आणि जेव्हा केव्हा मला बेळगावला जायचं असेल तर मी VRL ट्रॅव्हल्स नाही तर SRL ट्रॅव्हल्सनेच ट्रॅव्हल करतो। आणि ह्यांची बस इतकी सुंदर होती, खूप कम्फर्टेबल असते आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही। मी बेळगावला ह्याकरता जात होती कारण सांबऱ्याची होती जत्रा। जत्रा म्हणता, काही ठिकाणी यात्रा म्हणता। तर मग माझी आत्या पण असते आणि तिकडे माझ्या ताईला पण दिलेला आहे। मी आणि मम्मी ओवी पोचलो सांबऱ्याला। त्यानंतर ही सगळी मंडळी तर ऑलरेडी आलेलीच होती। मग आम्ही सगळे निघालो लक्ष्मीला पाहायला। लक्ष्मीला किती भंडारा उधळलं होतं पाहिलं ना तुम्ही। सगळे रस्ते असे पिवळे जरद झाले होते। आम्ही जाईपर्यंत लक्ष्मी तिच्या आसनावर बसली होती। मग काय, ओवीला तर खूप मजा येत होती। तिला हे भंडारा बघून असं वाटत होतं की होळीच खेळते की काय। आणि या जत्रेत नॉनव्हेज पण असतं, मग त्यासाठीच हे आम्ही बकरं आणलेलं होतं। ही जत्रा 8 दिवसाची होती आणि जवळपास 18 वर्षानंतर ही बसली होती। मी खूप लहान होते जेव्हा मागे बसली होती तेव्हा। त्यानंतर मग हे सगळं असं देवाणघेवाण पण चालतं। अचानक गेली होती लाईट। मग आम्ही सगळे चिवडा लाडूची पॅकेटना पॅक करत बसलो होतो। त्यानंतर पुढे पहा, टनटन वाजलं, मटण शिजलं। मग काय, मस्तपैकी मटण शिजलं होतं, एकच नंबर लागत होतं। हे माझे जीजू आणि ते पण माझे छोटे जीजू आणि तिथे बसली आहे माझी आत्या। त्यांनीच स्वयंपाक केला होता, खूपच अप्रतिम झाला होता। मग काय, जेवण बनलं। मग आम्ही सगळे असे पंक्तीने बसलो होतो जेवण करायला। मग काय, ओवी तिच्या बहिणीसोबत तर खूपच मज्जा करत होती। हिचं नाव आहे वाणी। दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली। मग इथे छानपैकी अशी रांगोळी काढली गेली। त्यानंतर मी तुम्हाला सांगते, हे सगळे क्लिप्स ना सगळे मिसमॅच आहेत। कधी आधीचे, काही दुसऱ्या दिवशीचे, काही लास्ट दिवशीचे, म्हणून तुम्हाला असं वाटेल हे मध्ये मध्ये असं काय झालं। आता मी तुम्हाला दाखवते माझ्या ताईचं घर, म्हणजे माझ्या ताईचं सासर। आणि गर्दी बघताय ना, मी तुम्हाला सांगते नॉनव्हेजचं जेवण होतं म्हणून जवळपास 1.5 ते 2 लाख लोक होती त्या दिवशी। सगळ्यांकडे खूप पाहुणे यायचे जायचे, खूप भारी वाटायचं। मग काय, आम्ही परत निघालो लक्ष्मीचं दर्शन करायला। हे आहेत माझी जीजू आणि त्यांनी ओवीला पकडलं होतं। इथे असं वाजत गाजत प्रत्येक गल्लीची लोक ना लक्ष्मीसाठी ओटी घेऊन जातात। लक्ष्मीच्या दर्शनासाठी बापरे इतकी गर्दी होती ना, आणि असे रांगेत फिरून फिरून आपल्याला जायचं होतं। मग कसं बसं उन्हात आम्ही रांगेत थांबलो आणि त्यानंतर इथे असं मस्तपैकी हे महल बनवलं होतं। ह्या महलाच्या आतच लक्ष्मी देवीचं आसन होतं। मग आम्ही फिरून फिरून रांगेत थांबून थांबून वाट पाहत होतो की आमचा नंबर कधी येईल कधी येईल। ही माझी चिमुकली ओवी तिच्या दीपूमाकडे थांबली होती। मग ती पण वाट बघत होती कधी एकदा आपला नंबर येतो आणि कधी आपलं दर्शन होतं। हे जे रथ दिसतंय ना, ज्यावेळेस पहिल्या दिवशी लक्ष्मी येते ना, त्याच्यावर खूप खेळते। हे काका असे सगळ्यांना भंडारा लावत होते आणि मग आम्ही परत वाट पाहिली की आपला नंबर कधी येतो। मग फायनली आपला नंबर आला आणि आम्ही आत आलो। आत पण किती गर्दी होती तुम्हाला काय सांगू। धक्कामुक्की करून इकडे तिकडे करून मग फायनली म्हटलं माझा नंबर आला। आणि मी मग तुम्हाला इथे दिसत असेल लक्ष्मी देवीची मूर्ती, इतकी सुंदर अशी मूर्ती होती ना लक्ष्मी देवीची। आणि एक सांगते तुम्हाला की लक्ष्मी देवीला दररोज वेगवेगळ्या रंगाची मस्तपैकी नऊवारी साडी नेसवता आणि वेगवेगळे लोक प्रत्येक गल्लीचे जे त्यांनी दाग ते पण लक्ष्मी देवीच्या अंगावर घालून देतात। मग इथे मग फायनली मी दर्शन घेतलं आणि मग निघालो परत घरासाठी। ह्याला तुम्ही काय म्हणता सांगा। मी आमच्या इकडे ह्याला करवंद म्हणता, मला तर खूपच आवडता। मग काय, संध्याकाळ झाली, रिटर्न आलो आणि परत आम्ही निघालो जत्रेसाठी। मेन जत्रा म्हणजे काय, जिथे खेळायसाठी मुलांना खूप मोठे पाळणे असतात आणि हे असे शॉपिंगसाठी असतं। मग आम्ही सगळे रेडी होऊन परत निघालो। जत्रा म्हणजे काय, शॉपिंग आलीच, पण आता आम्ही पहिले शॉपिंग नाही केली। आम्ही म्हटलं पहिले हे सगळे खेळून घेऊ। हे होतं ड्रॅगन व्हील। मला भीती वाटत होती पण म्हटलं जाऊ दे, बसूनच घेऊ। कसं बसं बसली, मग उतरली। त्यानंतर मग ओवी पण रडत होती की तिला पण कशात तरी बसायचं आहे। खूप सारे जायंट व्हील्स वगैरे होते। ह्यांना तुम्ही काय म्हणता, आम्ही तर ह्यांना पाळणेच म्हणतो। मग तुमच्या ह्याच्यात काय म्हणता ते नक्की मला सांगाल। आणि खूप जसं ब्रेक डान्स होतं, हे मोठं जायंट व्हील होतं, ते रोलर कोस्टर होतं, अजून खूप काय काय होतं, त्यांची सगळ्यांची नावं मला नाही आठवते।
पण मग भारी मज्जा आली. मग ओवीला तिचा फेवरेट ट्रॅम्पोलिन सापडला इथे. मग ती 15 मिनिटं या ट्रॅम्पोलिनमध्येच उड्या मारत होती. ताई बोलली मला, चल मोठ्या जायंट व्हीलवर बसू. मी म्हटलं नाही, मी या छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांना इथे सांभाळेल. मग जीजू, ताई आणि आरू गेली ह्या जायंट व्हीलवर बसायला. बापरे, माझ्याकडून तर शक्यच नाही. ओवी इथे परत तिच्या कझिन सिस्टर सोबत या छोट्या ट्रेनमध्ये, या कारमध्ये बसून खूप मज्जा करत होती. ओवीला हे फर्स्ट टाइमच होतं, तिने अशी यात्रा पाहिली होती. मग मी म्हटलं तिलाच मजा करू द्या, कारण मी तर नाही बसत मोठ्या मोठ्या पाळण्यांमध्ये, तिला मजा करू द्या. ओवी आधी ना हे इथे चढण्यासाठी खूप घाबरायची, पण मग आत्ता तिला हे सगळे तिचे कझिन सिस्टर्स पाहून ती पण मस्त चढत होती आणि खेळत होती. मला तर खूपच मजा येत होती आणि ओवीला पण खूप मजा येत होती. आम्ही सगळं इथे मग सगळं बघून झाल्यानंतर, सगळं खेळून झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही बसलो चाट्स खायला. पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी, खूप काही खाल्लं. त्यानंतर मग थोडासा अंधार होत आला होता. रात्रीचं तर खूपच भारी दिसतं, लाइटिंग वगैरे असते, पण गर्दी पण खूपच असते, म्हणून आम्ही थोडं लवकर आलो होतो. तुम्हाला सांगितलं होतं ना की प्रत्येक गल्लीचे लोक देवीला ओटी भरण्यासाठी एकत्र होऊन जातात. मग आता होता आमच्या गल्लीचा नंबर. ढोल ताशे पण होते सोबत. आणि तुम्हाला वाटत असेल की या सगळ्या बायांच्या साडीचा रंग एकच कसा. हे ना जत्रा बसायच्या आधीच प्रत्येक गल्लीची अशी मीटिंग होते आणि ते डिसाईड करतं की कोणता रंग, कोणत्या कलरची साडी वगैरे, आणि मग कॉन्ट्रीब्युशन काढून सगळ्यांना सेम साड्या आणता. तुम्हाला दिसतच असेल भंडारा कसा उडवत होते. ओवीला पण खूपच मज्जा येत होती. मी तुम्हाला ओवीचा फोटो पण दाखवते, 2च सेकंड थांबा. ही आहे माझी मम्मी आणि ही पिवळी जरद झालेली माझी ओवी. तिला पण खूपच मजा आली. आणि इथे मी आपल्या सगळ्यांचे फोटोज काढले. ही आहे ताई, माझी ताई आणि आरू. त्यानंतर तुम्हाला काय धमालच दाखवते. सगळ्या बायका कशा पिवळ्या जरद होऊन नाचत होत्या. हे आहे आमचा ग्रुप. ओटी भरायला बायकाच जाता म्हणून इथे तुम्हाला सगळ्या बायकाच दिसत असतील. खूप मजा आली, खूप भंडारा उडवला, खूप डान्स केला. इथे तुम्हाला मी पण दिसेल छोट्याशी क्लिपमध्ये की मी भरपूर डान्स केला. आम्ही सगळे असे पिवळ्या झालो होतो आणि आम्हाला खूपच मजा आली होती. आणि एकतर खूपच दिवसानंतर असा डान्स केला आम्ही सगळ्यांनी. आता मी तुम्हाला दाखवते रात्रीचा व्ह्यू. लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मस्तपैकी असं ओटी भरून ठेवल्या होत्या. आणि हा आहे रथ, ज्यामधून लक्ष्मी देवी आली होती. आणि शेवटच्या दिवशी पण त्या रथातच बसून लक्ष्मी देवी गावभर फिरते. आणि आम्ही रात्री 12:30 की 1 वाजता आलो होतो लक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला. आम्हाला वाटलं की एवढी काही गर्दी नसणार, पण गर्दी इतकी भरपूर होती, बापरे. आणि हे बघताय ना, हे आहे शेवटच्या दिवशीचं दृश्य. लक्ष्मी देवी रथात बसल्यानंतरचा रथ ओढतानाचा हा दृश्य आहे. हे शेवटच्या दिवशीच ठरवलं जातं की लक्ष्मी आता परत किती वर्षानंतर बसणार आहे, म्हणजे लक्ष्मीची यात्रा परत किती वर्षानंतर होणार आहे. तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझ्या गावचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करून सांगाल. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.